शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांनो आता सावध होण्याची वेळ आली आहे. सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी नेमकी कोणाची करायची याबद्दल फायनल निर्णय अंतिम जाहीर आता प्रसिद्ध झाला आहे. आतापर्यंत सरकारने हे जाहीर केलं नव्हतं की कोणाचं कर्ज माफ होणार आणि कोणाचं नाही, परंतु 1 जूनपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी जी.आर देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जी.आर पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली जाणार आहे, कारण सुमारे 52 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर काढले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, 1 जून यायला आता बोटावर मोजणे इतकेच दिवस बाकी आहेत. सरकारने दिलेलं वचन पाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या आणि समित्यांकडे नावे पोहोचली आहेत, पण मुख्यमंत्री महोदयांनी आज जो अंतिम अहवाल सादर केला आहे, त्यामध्ये आता 5 अत्यंत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. जर तुम्ही या नियमात बसलात तरच तुमचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होईल. चला चला तर आता मग वेळ न घालवता पाहूयात 5 भयानक नियम जे तुमची पात्रता ठरवणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आता तुमच्या उत्पन्नावर आधारित आहे. 2025च्या नवीन नियमानुसार तुमचं वार्षिक उत्पन्न एका ठराविक मर्यादेच्या आत असणं अनिवार्य आहे. जर तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तुमच्या नावावर किती जमीन आहे हे आता तपासलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपर्यंत म्हणजेच साधारण 5 एकर जमीन आहे त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं. ज्या शेतकऱ्यांमध्ये ज्या घरांमध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड त्यांच्यासाठी हा कर्जमाफीचा मार्ग सोपा असणार आहे. रेशन कार्डावरून आता तुमची आर्थिक स्थिती तपासली जाणार आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढताना जे पॅन कार्ड दिलं होतं त्याची सखोल चौकशी आता होणार आहे. तुमच्या पॅन कार्डशी जोडलेले इतर व्यवहार आणि तुमची आर्थिक उलाढाल यावर सरकारची नजर असेल. हा नियम तुम्हाला कदाचित आश्चर्यकारक वाटेल, पण तुमच्या घरात किती सदस्य आहेत, कोणाकडे नोकरी आहे का, किंवा कोणी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य आहे का, याची यादी चौकशी तुम्हाला पूर्ण केली जाईल. आता शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे मोठे मार्ग असतील तर कर्जमाफी मिळणं कठीण होईल. अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की ही कर्जमाफी बँकांची नाही तर शेतकऱ्यांची आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCSB, नॅशनल बँक, SBI ऑफ महाराष्ट्र, खाजगी बँकेचा देखील समावेश करण्यात आला आहे. HDFC, ICICI, कोटक महिंद्रा बँक इत्यादी. या सर्व बँकांमधील पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे आधीच कर्ज भरलं आहे त्यांना सरकार आता 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने नांदेड, हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर आणि विदर्भात देखील अमरावती विभाग अशा जिल्ह्यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमचे कागदपत्र आणि माहिती अचूक ठेवावी लागणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून कोणाची वंचित राहणार नाही. अशाच ताज्या आणि खऱ्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.